मान होणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात येतं। सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये पंढरपूर आटपाडी तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं। त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा अहिल्यानगरकडे तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे, पाथर्डी त्या परिसरामध्ये म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। कोकणपट्टीमध्ये कोल्हापूरपासून राधानगरी असा पाऊस पालघरपर्यंत त्या कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे सरीवसरी म्हणून ते लक्षात यायचं। पण त्याच्यानंतर पुण्याला देखील आज सरीवसरी येत राहतील म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर संगमनेर अकोल्याच्या सरीवसरी चालूच राहतील। तिथं नाशिककडं इगतपुरीकडे पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडे देखील सरीवसरी पाऊस राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। धुळे जळगाव नंदुरबार तिकडं मात्र 26, 27, 28च्या दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। सर्वदूर पडणार नाही पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे। फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडं अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडं बेतूल मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडं त्याच्यानंतर अचलपूर दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यांनी अंदाज घ्यायचा। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो इकडं सिल्लोड नेल्लोड, त्याच्यानंतर इकडं सोयगाव, चाळीसगाव त्या परिसरामध्ये देखील ना आज बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल आणि संभाजीनगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर राज्यात सगळीकडे असा म्हणावा तसा पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा असाच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा। फक्त जोराचा पाऊस फक्त विदर्भातच पडणार आहे म्हणून विदर्भासाठीच हे खास करून आनंदाची बातमी आहे। त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये मात्र परतीचा पाऊस एक शेतकऱ्याला तारणार आहे म्हणून ते एक अंदाज आताच लक्षात घ्यायचा। 25 ऑगस्ट 26, 27, 28च्या दरम्यान चांगला पावसाचा जोर विदर्भातच राहणार आहे म्हणून हा विदर्भ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। विदर्भामध्ये काय होणार आहे, कमी दाबाचा पट्टा असल्यामुळं ते कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे, मग मराठवाड्यामध्ये कोणता परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा ह्या परिसरामध्ये काय होणार, मग रिमझिम पाऊस पडणार म्हणून हे विदर्भामध्ये जास्त पडत असल्यामुळे मराठवाड्याला रिमझिम 25, 26, 27, 28च्या दरम्यान येणार आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात। पण ते पण सर्वदूर नाही। त्याच्यानंतर खास करून जे वंचित भाग राहिलेला आहे पाऊस वाचून तर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा काही भाग पाटोदा आष्टीचा, त्याच्यानंतर इकडं परभणी जिल्हा आणि जालना जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या भागात देखील म्हणजे आज 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्टच्या दरम्यान आज दुपारनंतर 2:30च्या नंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस दिसेल। रात्रीच्याला देखील पाऊस असणार आहे ना आज आणि उद्या दिवस म्हणजे हा पाऊस पडणार म्हणून ह्या 2 दिवसाचा मुद्दाम खास करून हे अंदाज दिलेला आहे। पंढरपूर, सांगोला त्या परिसरात पंढरपूरला देखील आज पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा। अक्कलकोट, उदगीर, नळदुर्ग, त्याच्यानंतर उमरगा, कंधार, लोहा ह्या पट्ट्यामध्ये देखील आज काय होणार आहे, बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पालम तालुका, सोनपेठ तालुका, त्याच्यानंतर